शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबात मध्ये। तपोवन रस्ता आणि सावेडी गाव परिसरात एका ठेकेदाराला लाकडी अथवा फायबरच्या पाईपने बेदम मारहाण करून जबरदस्तीने गाडीत बसवून लुटल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादी शिवाजी भानुदास वाघमोडे हे 1 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास कामगारांना सोडून आपल्या चारचाकी गाडीने घरी चालले होते। स्वराज ट्रेडर्स जवळ आले असता पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या दुचाकीवरील 2 अनोळखी इसमांनी गाडीला कट मारल्याचा बहाणा केला आणि त्यानंतर त्यांनी वाघमोडे यांना गाडीतून खाली खिचून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली। हॉटेलमध्ये जेवण आटोपल्यानंतर टेबलावरील कोल्ड्रिंक्सच्या बाटलीबाबत विचारणा केल्याच्या कारणावरून हॉटेल मालक आणि वेटरनी मिळून 2 ग्राहकांना लोखंडी रॉडने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना टिळक रोडवरील हॉटेल नंदनवन येथे घडली आहे। या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या कमरेला फ्रॅक्चर झाला आहे। तसेच मारहाण करणाऱ्यांनी ग्राहकांचे 3 मोबाईल आणि सोन्याची चेन हिसकावून नेल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी भाजीपाला व्यावसायिक अक्षय संजय शेलार यांनी पोलीस ठाण्यात हजर राहून रीतसर फिर्याद दिली आहे। शहरातील सावेडी भागातील सिव्हिल हडको परिसरामध्ये एका 41 वर्षीय नोकरदार तरुणावर लोखंडी वस्तूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना समोर आली आहे। पूर्वी दिलेल्या पोलीस तक्रार मागे घेतली नाही या कारणावरून झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचं समोर आलंय। सुहास बाबासाहेब जगताप यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे। जगताप यांनी महिनाभरापूर्वी त्यांच्या शेजारी राहणारे लाभेश जवाहरलाल चंगेडिया यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केली होती। याच कारणाचा राग मनात धरून लाभेश चंगेडिया हा जगताप यांना सतत रस्त्यावरून अडवून केस मागे घेण्यासाठी धमकावत होता। शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। गुरुवारी एकाच दिवशी शहरातील तब्बल 38 नागरिकांना पिसळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण पसरले। महानगरपालिकेकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्यामुळे मोकाट कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालाय। या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारसकर यांनी महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। नगर शहरात सर्वत्र असलेली अस्वच्छता, कचऱ्याचे साम्राज्य, अतिक्रमणे, मोकाट कुत्रे व जनावरांमुळे त्रासलेले नागरिक या परिस्थितीमुळे संतप्त झालेले आमदार संग्राम जगताप यांनी शुक्रवारी महानगरपालिकेच्या आयुक्तांसह अधिकाऱ्यांना व स्वच्छता निरीक्षक कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून जाब विचारलाय। मुंबई सारखी घटना नगरमध्ये होण्याची वाट पाहू नका। नागरिकांच्या आरोग्याशी व जीवाशी खेळू नका। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने उपाययोजना राबवा। उद्धट बेशिस्त कामचुकार कर्मचाऱ्यांवर 1 महिन्याच्या बिनपगारी सुट्टीची व दंडात्मक कारवाई त्वरित करण्याचे आदेश त्यांनी अतिरिक्त उपायुक्त नागेंद्र मुतकेकर यांना दिले आहेत। शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।